तर छगन भुजबळांना जामीन मिळाल्याची बातमी धडकताच नाशिक जिल्ह्यात भुजबळ समर्थकांनी एकच जल्लोष केला। यावेळी तर फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला। जोरदार उत्साह आज कार्यकर्त्यांमध्ये दिसला। ही दृश्य छगन भुजबळांचं सत्ता केंद्र असलेल्या आणि एकेकाळी नाशिकचं सत्ता केंद्र असलेल्या भुजबळ फार्मच्या बाहेरची आहे। भुजबळ समर्थकांनी इथे एकत्र येत फटाके फोडले आणि जल्लोष केला। माझे सहकारी योगेश खरे यांनी भुजबळ समर्थकांशी केलेली बातचीत पाहूया। छगन भुजबळ यांच्या सुटकेमुळे एक भुजबळ फार्मवर आज आनंदोत्सव साजरा होतोय। फटाके फोडून या ठिकाणी जामीन मिळाल्याची आनंद जो आहे तो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची। एकूणच भुजबळांच्या सुटण्यामुळे नाशिकचा विकास जो काही थांबला होता किंवा जे काही एकूण राजकारण थांबलं होतं ते पुन्हा आपण नीटपणे सुरू होऊ शकेल। कसे नाशिकच्या दृश्य स्वरूपात दिसणाऱ्या विकासापेक्षा अदृश्य स्वरूपात ज्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी दलित, शोषित, पीडित, आदिवासी, भटकमुक्त समाज, ओबीसी समाजासाठी जे काही काम केलेलं होतं आणि या संपूर्ण मागास समाजाचा एक खंबीर नेतृत्व गेल्या 26 महिन्यापासून कारागृहामध्ये डांबून ठेवण्यात आलेलं होतं। या गेल्या 26 महिन्यामध्ये भुजबळ समर्थक सर्व समर्थकांनी अनेक प्रकारे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनं केली व भुजबळ साहेबांवरती जो काही अन्याय होतो या संदर्भात लोकशाही मार्गाने दर्शवण्याचा प्रयत्न केला। उशिरा का होईना, 26 महिन्याने का होईना, पण न्यायालयाने आदरणीय भुजबळ साहेबांना जामीन मंजूर केल्या। त्याबद्दल आम्हाला नक्कीच न्याय व्यवस्थेबद्दल आदर आहेच। तुम्हाला काय वाटतं की आता म्हणजे कधीपर्यंत ती इथे येतील आणि आपण आता काय काय तयारी करतात या ठिकाणी साहेबांचं स्वागत करण्यासाठी? प्रथमतः साहेबांना जो न्यायदेवतेने जो न्याय दिला त्याबद्दल मी न्यायदेवतेच्या मनापासून आभार मानतो। न्यायदेवतेवरती आमचा पहिल्यापासून विश्वास होता। एक बहुजनांचा आवाज, समतेचा आवाज, या ठिकाणी एक सिंह सरकारने पिंजऱ्यामध्ये त्या ठिकाणी कोंडून ठेवला होता। आज सिंह त्या ठिकाणी बाहेर येतो। निश्चितच साहेबांचे कार्यकर्ते म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला मनापासून त्या ठिकाणी आनंद झालेला आहे। आमच्या भावना कशा व्यक्त कराव्या हे अजून आमच्या म्हणजे भावना बाहेर कशा येत आहेत हे अजून आम्हालाही हे म्हणजे अतिशय मनामध्ये आनंदाची खतखत त्या ठिकाणी आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आज संध्याकाळपर्यंत साहेब बाहेर यावेत। आम्हाला तर अशी अपेक्षा आहे की साहेब आत्ताच्या आत्ता बाहेर आले तरी आमच्या दृष्टीने अतिशय आज आनंदाचा हा एक क्षण आहे। एकूणच आपण बघू शकतो की सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत आणि आज संध्याकाळी या ठिकाणी आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे। कार्यकर्त्यांची गर्दी आता भुजबळ फार्मवर होऊ लागली आहे आणि त्यामुळे एकूणच उत्साह जो आहे तो भुजबळ गोटामध्ये, राष्ट्रवादी पक्षामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।